फक्त 1 वाटी पोहे वापरून बनवा मस्त अशी तोंडात टाकताच विरघळणारी ही मिठाई। अगदी 10 मिनिटात ही तयार होते। जास्त साहित्याची सुद्धा गरज लागत नाही। घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्ये ही तयार होते। रेसिपी एकदम सोपी आहे। चला तर सुरू करूया। ही बर्फी बनवण्यासाठी इथे मी घेतलेली आहे 1.5 वाटी पोहे। तर पोहे जास्त दाबून वगैरे भरायचे नाहीत, आहे अलगद जितकं बसतील तितके पोहे घ्यायचेत। तर मी 1.5 वाटी पोहे घेतलेले आहेत। 1.5 वाटी पोहेमध्ये सुद्धा भरपूर अशी बर्फी तयार होते। पोहे अगोदर स्वच्छ करून घेऊया। त्यासाठी एका चाळणीत पोहे टाकून घ्यायचे आणि थोडेसे चाळून घ्यायचे, म्हणजे त्यातील जो कचरा वगैरे असतो तो खाली पडला जातो आणि पोहे सुद्धा स्वच्छ होतात। काही थोडेसे काळे पोहे असतात त्यामध्ये, ते सुद्धा काढायचे। तर बघू शकता एकदम बारीक असा कचरा असतो तो चाळणीने निघून जातो। पोहे स्वच्छ करून घेतल्यानंतर त्यामध्ये अजून काही आहे का व्यवस्थित बघून घ्यायचं आणि पोहे व्यवस्थित नीट करून घ्यायचे। आता 1.5 वाटी पोहेसाठी इथे मी घेतलेली आहे पाऊण वाटी साखर, 2 इलायची आणि 1.5 वाटी दूध घेणार आहे। पोहे दिसायला जास्त दिसतात, परंतु बारीक केल्यानंतर खूप थोडी पावडर होते, त्यामुळे पाऊण वाटी साखर घ्यायची। तर सगळ्यात पहिल्यांदा पोहे थोडेसे भाजून घ्यायचे। त्याचा रंग वगैरे चेंज करायचा नाही, फक्त हे पोहे कुरकुरीत करून घ्यायचे, म्हणजे जेव्हा आपण मिक्सरला बारीक करू त्यावेळी एकसारखी पावडर तयार होईल। मंद आचेवरती भाजून घ्यायचं, म्हणजे पोहेचा रंग सुद्धा चेंज होणार नाही आणि पोहे सुद्धा कुरकुरीत होतील। थोडंसं हाताने चुरा करून बघा, चुरा जर झाला तर पोहे व्यवस्थित भाजले गेलेत असं समजायचं। तर लगेचच पोहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड करून घ्यायचे। भाजल्यानंतर पोहे दिसायला थोडेसे वेगळे दिसतात। मंद आचेवरती भाजल्यामुळे पोहेंचा रंग चेंज होत नाही आणि त्यामुळे बर्फी सुद्धा अगदी पांढरी शुभ्र राहते। आता हे पोहे थोडे थोडे करून मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया। एकदम त्याची पावडर तयार करून घ्यायची। यातून सुद्धा काही मोठे तुकडे राहिलेले असतात, त्यामुळे पुन्हा चाळणीतून चाळून घ्यायची, म्हणजे एकसारखी पावडर आपल्याला मिळेल आणि जे मोठे मोठे तुकडे असतात ते बाजूला निघतील। उरलेले पोहे सुद्धा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेतलेले आहेत, ते सुद्धा चाळून घेऊया। अशा पद्धतीने पोहेची पावडर चाळून घेतल्यामुळे बर्फी अगदी एकसारखी होईल। तर बघू शकता बरेच असे मोठे तुकडे पोहेचे राहतात जे असे कडक असतात, त्यामुळे हे आपल्याला बर्फीमध्ये वापरायचं नाही, हे बाजूला काढायचं। त्यानंतर यामध्ये घालायचे पाव वाटी मिल्क पावडर, यामुळे बर्फीला टेस्ट खूप छान येईल। आता हे मिक्स करून घेऊया, त्यामुळे बर्फी एकसारखी व्हायला मदत होईल। आता पुन्हा पॅनमध्ये 1.5 वाटी दूध घ्यायचं। 1.5 वाटी पोहेसाठी 1.5 वाटी दूध पुरेसं होतं। यामध्ये पाऊण वाटी साखर घालायची। आता याचा पाक वगैरे करायचा नाही आहे आपल्याला, फक्त साखर विरघळवून घ्यायचे, त्यामुळे फास्ट गॅसवरती ही साखर आपण विरघळवून घेऊया। जर तुम्हाला साखरेऐवजी गूळ वापरायचा असेल तर हे मिश्रण मिक्स केल्यानंतर, म्हणजेच पोहेची पावडर यामध्ये मिक्स केल्यानंतर पुन्हा तुम्ही गुळाचं पाणी करून यामध्ये घालू शकता, कारण डायरेक्ट जर दुधामध्ये गूळ घातला तर दूध फाटण्याची शक्यता असते। त्यामुळे हे मिश्रण मिक्स करून झालं की त्यानंतर यामध्ये गूळ मिक्स करू शकतो। तर दुधाला छान उकळी आलेली आहे। आता यामध्ये पोहेची जी पावडर बनवलेली आहे ती मिक्स करून घेऊया। अजिबात गुठळ्या न होऊ देता हे मिक्स करून घ्यायचं। पोहे लगेचच दूध शोषून घेतं, त्यामुळे लगेचच याचं मिश्रण जे आहे ते घट्ट व्हायला लागतं, त्यामुळे एकसारखं हलवत राहायचं, अजिबात गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीत, त्यामुळे बर्फी अगदी एकसारखी होईल। हे मिश्रण पहिल्यांदा पॅनला चिटकतं, परंतु जसजसं पोहे शिजत येतील तसतसं हे पॅन सोडायला लागतं। मिश्रण अजिबात पॅनला चिटकत नाही आणि त्याचा एक गोळा तयार होतो। आता यावरती झाकण ठेवूया आणि फक्त 1 मिनिट याला चांगली वाफ काढून घेऊया। गॅस मंद ठेवायचा। अगदी मिनिटभरातच एकदम घट्टसर याचा गोळा तयार झाला आहे। आता थोडीशी वेलची घालून घ्यायची आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं। याच मिश्रणाचे तुम्ही बर्फीऐवजी पेढेसुद्धा तयार करू शकता। आता बर्फीला चकाकी छान येण्यासाठी यामध्ये 2 चमचे तूप घालूया। तर अशा पद्धतीचा एक चमचा घ्यायचा, त्यामुळे हे तूप व्यवस्थित मिक्स करता येईल, कारण हे मिश्रण अगदीच घट्ट झालेलं असतं, त्यामुळे अशा चमच्याने थोडंसं दाबून त्यामध्ये तूप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅस मात्र आता बंद करायचा आहे आणि पुन्हा एकजीव होईपर्यंत हे असंच मिक्स करत राहायचं। एका प्लेटला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं। हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच हे सेट होतं, त्यामुळे लगेचच हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं। एका पेल्याला किंवा असं मग चमच्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्याने हे मिश्रण दाबून सेट करून घ्यायचं। बर्फी सेट होण्यासाठी 10-15 मिनिटं थांबायची सुद्धा अजिबात गरज नाही। हे मिश्रण थंड व्हायच्या अगोदरच ही बर्फी सेट झालेली असते, त्यामुळे
हे मिश्रण सेट करतानाच व्यवस्थित सेट करून घ्यायचं, म्हणजे बर्फी अगदी एकसारखी होईल। तर लगेचच याची बर्फी कट करून घेऊया। हव्या त्या आकारामध्ये ही बर्फी कट करून घेऊ शकता। इथे मी चौकोनी कट करणार आहे, तुम्ही डायमंड शेपमध्ये सुद्धा कट करू शकता, किंवा जर अशी बर्फी बनवायची नसेल तर याच मिश्रणाचे गोल पेढेसुद्धा तयार करू शकता। कट करून झाले की अगदी थोडंसं थंड होऊ द्यायचं, कारण मिश्रण खूप गरम होतं, आणि त्यानंतर ही बर्फी बाजूला काढून घ्यायची। सजावटीसाठी थोडेसे पिस्त्याचे काप ठेवले आहेत, नाही ठेवले तरीसुद्धा चालतील, किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही ड्रायफ्रूटचे काप ठेवले तरी चालतील। तर बघू शकता एकदम सॉफ्ट अशी ही बर्फी तयार झालेली आहे। अगदी कमीत कमी वेळेत, म्हणजे फक्त 10 मिनिटात ही बर्फी तयार होते। जास्त साहित्यसुद्धा लागत नाही, घरात अवेलेबल असणाऱ्या साहित्यामध्येच ही तयार होते। त्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा। पोहे, दूध आणि साखर हे तर प्रत्येकाच्याच घरी असतं। मिल्क पावडर स्किप केली तरीसुद्धा चालेल, त्याऐवजी तुम्ही अर्धी वाटी ताजे दुधाची शाई घातली तरीसुद्धा चालेल। तर सगळी बर्फी मी बाजूला काढून घेतलेली आहे। तर बघू शकता अगदी पांढरी शुभ्र ही तयार झाली आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।